राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई झाली आहे। 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लोकसभा निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता काळामध्ये मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधामध्ये राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाची कारवाई झाली आहे। लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळामध्ये सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार शशिकांत गर्जे अधीक्षक तसेच उपअधीक्षक असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागामध्ये दिनांक 2 मे रोजी पिंपळगाव वणी रोडवर वाहन तपासणी करत सापळा रचून कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये भाताच्या भुशाच्या गोण्यांखाली 180 मिलीच्या एकूण 1440 देशी दारू टँगोच्या बाटल्या असे 30 बॉक्स तसेच इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलीच्या 720 बाटल्या 15 बॉक्स व DSP व्हिस्की 180 मिलीच्या 720 बाटल्या 15 बॉक्स असे एकूण 60 बॉक्स असा एकूण 3,16,800 रुपयांचा मद्यसाठा आणि 4 चाकी वाहन असा एकूण 10,16,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई किरण देविदास पवार वय वर्ष 30 राहणार खेडगाव तालुका दिंडोरी, शहनवाज सकीर खान वय वर्ष 23 राहणार मीरा भायंदर जिल्हा ठाणे, रवींद्र संजय भवर वय वर्ष 30 राहणार कसबेवणी, गोकुळ देविदास डंबाळे वय वर्ष 26, विशाल संपत बागुल वय वर्ष 19 तसेच सागर रवींद्र महाले वय वर्ष 21 या 6 इस्मांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक MD कोंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राम डमरे तसेच जवान SK शिंदे, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे। तर या पुढील गुन्ह्याचा तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करत आहेत। त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जनतेस आवाहन करण्यात येत आहे की परिसरातील कोणत्याही इसमास अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 84 22 00 11 33 या क्रमांकावर माहिती देण्यात यावी। तसेच माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीचे नाव हे गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी सागर मोर, वणी।